वसईतल्या राजिवली परिसरात महापालिकेने कारवाई केली आणि बेकायदेशीर बांधकामं जी तोडलेली आहेत, यानंतर जे आहेत की पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। जवळपास 7 ते 8 आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। ते जमीन मालक आहेत, तर दुसरीकडे 2 जे बांधकाम करणारे भूमाफिया आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मधुबनच्या परिसरात मागच्या बाजूने जर गेलं तर राजिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं सुरुवातीला माती भराव केला आणि माती भराव करून तिकडे चाळी उभारण्याचं काम सुरू होतं। अनेक तक्रारी गेल्यानंतर जे आहेत की पालिकेने ही कारवाई केलेली आहे। सर्वे नंबर 228, 227, 228/4, 232 अशा सर्वे नंबर ही जागा ज्या आहेत त्या आदिवासी जागा आहे। त्या जागेवर यांनी भराव केला आणि भराव करून तिकडे अनधिकृतपणे चाळी उभारल्या होत्या। पालिकेने अखेर कारवाई केली आणि सर्व कामं ही जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी भीमा सुकूर परेड, लाडकीबाई बाबल्या पारदी, येसुबाई गोविंद परेड, विष्णू गोविंद परेड, पद्मीबाई विष्णू वनगे, प्रभाकर गोविंद परडे, रोहिदास गोविंद परडे, कुसुम गोविंद परडे, वासुदेव हरी परडे, नामदेव हरी परडे, नवशी बंड्या पारदी, पांडुरंग गणपत तुंबडा अशा आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल होत असताना संजय यादव आणि प्रशांत राम अखबाल मिश्रा या 2 भूमाफियांवर जे आहेत की गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की इथे मोठ्या प्रमाणावर माती भराव झाला होता आणि माती भराव होत असताना देखील तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील यांना त्यावेळी जाग आली नाही आणि आज जे आहेत की मंडळ अधिकारी जनाटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तक्रार केलेली आहे। ज्यावेळी माती भराव होत होता त्यावेळी कुठल्या प्रकारची कारवाई होत नव्हती। ज्या ठिकाणी हा माती भराव झाला त्या ठिकाणी बाजूलात लागून खारटण जमीन आहे, तिथे मोठ्या प्रमाणात मिठागराची जमीन आहे। असं असताना इथे अशा प्रकारची बांधकामं केली। इकडे या अनधिकृत बांधकामाला चक्क ट्रान्सफॉर्मर देखील लागला होता, परंतु ट्रान्सफॉर्मर देणाऱ्याला MSCB ऑफिसवर का कारवाई नाही केली जात हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण घटनेवर ॲडव्होकेट अनिल यांचं काय म्हणणं आपण ऐकत। त्यानंतर आम्ही अजून पाठपुरावा केला आणि त्या जागेवरती जागा मालक होते आदिवासी खातेदार आणि त्यानंतर 2 भूमाफिया म्हणजे असे 19 जणांवरती गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये 2 भूमाफिया होते, संजय यादव आणि प्रशांत मिश्रा, यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल काल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता, महसूल न्याय संहिता, त्यानंतर पर्यावरण कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या कायद्याखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु प्रश्न एकच आहे, तिकडे 25,000 ब्रास मातीचा जेव्हा भराव सुरू होता, पाणथळ जागा जेव्हा बुजवण्यात येत होती, तेव्हा असंख्य तिथे जे अधिकारी आहेत ते त्यांना मदत करत होते। त्यामध्ये काही जेव्हा माती भराव होत होता त्यावेळी तलाठीला हे दिसलं नाही का? जेव्हा कन्स्ट्रक्शन होत होतं तेव्हा हे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रेंना दिसलं नाही का? एवढंच नाही तर त्या जागेवरती मोठा एक त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर त्यांना देण्यात आला। हा ट्रान्सफॉर्मर देण्यात आला म्हणजे MSCBने सुद्धा हायकोर्टचे निर्देश पाळले नाही। हायकोर्टचे सरळ निर्देश आहेत की कुठल्याही अनधिकृत बांधकामाला वीज जोडण्यात देण्यात येऊ नये, तरी सुद्धा तिथे ट्रान्सफॉर्मर देण्यात आला। तहसीलदारांनी सुद्धा त्याच्यावरती डोळ्यावरती पट्टी बांधून त्याच्यावरती काही केलं नाही। तर असे सर्व अधिकारी सुद्धा याच्यावरती तेवढेच दोषी आहेत।